पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेमध्ये आता मागच्या ज्योतिबा फुले योजनेचा लाभ घेतलेले शेतकऱ्यांचा देखील समावेश करण्याचा निर्णय काल राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी विधानभवनामध्ये जाहीर केला. वास्तविक उशिरा जाहीर केला, पण केला जरी असला तरी त्याचं अभिनंदन करतो, स्वागत आम्ही करतो. आणि हा श्रेय पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहितदादा पवार यांचा आहे. रोहितदादा पवारांनी सुरुवातीलाच जुन्या लाभार्थ्यांचा समावेश करा, 50,000ची जाचक अट जी आहे ती रद्द करा अशी मागणी केली होती. त्याच्यामुळे पंढरपूरला अन्नत्याग आंदोलन केलं होतं. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये रास्ता रोकोही केला आणि हजारो लाखो शेतकऱ्यांना फायदा व्हावा ह्या दृष्टिकोनातून ती अट रद्द करण्याची मागणी आमदार रोहित पवारांची होती. आता सरकारने ती अट मागे घेतलेली आहे. सरसकट मला वाटतं 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी सरकारने जाहीर केली आहे. ज्योतिबा फुले योजनेमध्ये ज्यांनी लाभ घेतला होता त्यांचाही समावेश त्याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. त्यामुळे सरकारचं आम्ही अभिनंदन करतो, परंतु हा श्रेय हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते आमदार रोहितदादा पवार यांचा आहे.